आहे. पण प्रथम आलो याची आज्ञा मिळण्यासाठी हे देवराज हा पाताळ घोडा राजकर्ता अंधकासूर आपल्याला नतमस्तक होत आहे. नमो नमः नमो नमः नमो नमः. या म्हणतं अतिशय आसनावर विराजमान व्हा. हा ठीक आहे. मी सांगितल्याप्रमाणे आसन ग्रहण करत आहे. पण मनी आश्चर्य निर्माण झाला. असं कोणतं ना कधी देखिलं ना कधी पाहिलं अशी अकरा विक्रा देह आमच्या नेत्रासमोर उभा राहिला. घोर महान घोर अशा धनुकुलात तुमचा जन्म झाला. हो म्हणजे पर्यायाने तुम्ही आमचे सापत्य बंधू झाला. हा ठीक आहे. पण तुम्ही हे भोगता आहे हे मला भोगायचं आहे. यासाठी हे ही इच्छा बरोबर आहे असं मी अयोग्य आहे असं मी केव्हाही म्हणणार नाही. कारण या विश्वाच्या ठिकाणी जे प्राणी मात्र जन्माला आले त्यांच्या मनी इच्छा निर्माण होणं साहजिक आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल आणि ती योग्य प्रकारे होईल यात काही शंका नाही. पण याला एक अट आहे. ही देण काही माझी नव्हे. या साऱ्या 33 कोटी देवतांनी हे अमरावतीचे ग्राणगण्य राजवैभव आमच्या स्वाधीन केलं आहे. यासाठी चोराला आहे. या न पेक्षा तुम्ही एक काम करा. साधाई साधावे आहे. ही राजशादी म्हणावं आहे. नपेक्षा तुम्ही एक काम करा. दर 7 महिन्यांनी इथे शनिवासाचा दरबार भरला जातो. त्या शनिवासाच्या दरबाराला तुम्ही उपस्थित व्हा. तुमची इच्छा मी साऱ्या देवतांपाशी प्रकट करेन. हे कदापि शक्य नाही. जर त्यांची आज्ञा असेल तर खुशी तुम्हाला हे पद स्वाधीन करेन. नाही इथवर आलोय. राजगादीपणा झालेला आहे. यासाठी जे पाणीपत करावं लागेल ते करेल. राजगादीपणाचा स्वतःला नाही. अरे दानवेश्वरा, शेवटी तुम्ही तुमच्या जातीवरच गेला. तुम्हाला एक सांगतो, देवराज इंद्र म्हणजे कोणी सामान्य नव्हे. तुमच्या प्रतिकाराला शस्त्र घेऊन रक्तहीन रक्तहीन भेद तो भेद का रक्तहीन रक्तहीन भेद का रक्तहीन रक्तहीन भेद का
दिवसापासून आठवत आहेत ते दिवस ज्यांनी हाडा मासाचा गोळा 9 महिने आपल्या गर्भात वाढविला. हो, आणि जिने प्रसिद्ध गाणी या युवराजास जन्म दिला. हो, अशी माझी माता, माते तुझ्या चरणी देखील पहिला नमस्कार. तदनंतर काय असेल तर हो पिताजी, हो तुम्ही मला स्वतःच्या खांद्यावर बसून या जगाच्या पाठीवर न्याय धर्म हे सर्व जाणून दिलंय. माझ्या पित्या, तुम्हाला देखील या राजा चंद्रसेनचा साष्टांग नमस्कार. खरोखरच कळून लागल्या दिनापासून माते तुझी मी भक्ती करत आलो आहे. जे तू दिलायस ते माझंच मला दिलायस. आणि त्यानंतर 12 वर्षाच्या पूर्वग्रहीच्या कालखंडात आम्ही शिकलो ते काय? ब्रह्मज्ञान, शस्त्रज्ञान, अर्थज्ञान हे आम्ही शिकून आमची पावले वळली ती कुठे? राजप्रसादी वळली. राजप्रसादी आल्यानंतर जर समोर पाहिलं असतं तर काय? हो, आमचे वडील त्या राज दरबारी उभे होते आणि त्यांच्या मुखाद्वारे पडलेली ती वाघेश्वरी. बाळ, मी आज वृद्ध झालोय रे. अरे बाळ, मी आज वृद्ध झालोय रे. आता या राजगादीचा वर विराजमान तुला व्हायला हवं. बापाचा आदेश शिर समान म्हणून हा चंद्रसेन या राजगादीवर विराजमान होण्यासाठी तत्पर झाला. निश्चितच शिवमूर्तांपैकी एक शिवमूर्त काढून आमचा राज्याभिषेक करण्यात आला. तदनंतर हा राजाचा देदीप्यमान मुकुट आमच्या मस्तकी चढवण्यात आला. राजाचा राज तिलक आमच्या मस्तकी लावण्यात आला. हो माते, खरोखरच तुझ्या या कृपा आशीर्वादाने आमची ही प्रजा दोलत्या दोलारात बोलत आहे. निश्चितच मनाला कसं शांत वाटतंय. राज दरबारात आल्यानंतर राज्याची राजसूत्रे आम्ही कोणती असतील तर अंकुश, लेखनी आणि लगाम ही राज्याची राजसूत्रे आम्ही प्रत्येकाला विजयाचे पारितोषिक देत गेलो. अन्यायाच्या ठिकाणी अन्याय होऊ दिला नाही. हे कार्य करता करता आमची ही प्रजा आम्हाला थाटा माता आदर सत्कार करू लागली. काही का असेना आपली पावलं वळली आहेत ती आता राज दरबारी. निश्चितच आपल्या देवाचं नामस्मरण करणं हेच योग्य आहे. Oh,
राजा तू धाव रे संकट पडले भारी. हो हो, राजा झाले मी- आहे. यावेळी तू राज्यात तुझ्या सुखाचे भोग घेतोय, बरोबर आहे ना रे मुनी? पण तुझ्या प्रजेवरती संकट आलंय. काय या राज्यात अयोध्या नगरीत हा इंद्रसेन असेपर्यंत अजून कुठचंही संकट या माझ्या नगरीत आलं नव्हतं. आणि तुमचं असं म्हणणं आहे राजे की तुमच्या नगरीत संकट आलं आहे. होय. मग मुनिवर्य सांगा असं कोणतं संकट या माझ्या नगरीमध्ये आलेलं काय म्हणतोय आहे? राजा? अंधकासुर नामक सूर असुर या राज्यात थैमान घालतोय. काय म्हणताय मुनिवर्य? हो. अंधकार सूर नावाचा असून माझ्या या अयोध्या नगरीत थैमान बांधत आहे. होय. मग असं असेल मुनिवर्य तुमचा आशीर्वाद घेऊन यावेळी हा राजा इंद्रसेन या कार्यासाठी तत्पर होतो काय आहे. म्हणतोय राजा? काय मुनिवर्य एकाएकी आम्ही त्या अंधकासुराच्या शोधात जाण्यासाठी तत्पर झालो, पण तुमच्या तोंडातून आलेले शब्द थांब राजा. होय. याला कोणतं कारण असेल? राजा तू तिथे जाणं योग्य नाही. काय राज्याचा राजा त्या ठिकाणी जाणं योग्य नाही होय. असं यावेळी म्हणताय? तू न जाता तुझ्या राज्यातील दंडका अरण्याचा सेनापतीला बोलवून घे, त्याला तिथे पाठव. म्हणजे मुनिवर्य त्या ठिकाणी मी न जाता हो. माझ्या अरण्यातील सेनापतीला मी प्रचारण करावं होय. आणि या कामासाठी त्याला मी तत्पर करावं हो. असं तुम्ही जर काय म्हणत असाल तर कोण हे सेनापती अत्यंत राजांची हळ प्राणी पडताच क्षणी हाती असलेलं कर्तव्य बाजूला ठेवलं, म्हणजे ज्या अरण्याची जबाबदारी माझ्या माती सोपविली गेली ती जबाबदारी बाजूला ठेवून आज राजप्रासादीपर्यंत मासखेड झालंय. काय कारणास्तव महाराजांनी मला हाक दिली असेल? प्रथमतः महाराजांचा आशीर्वाद घ्या, हेच योग्य. महाराज तुमचा सेवक तुमचा सेनापती जटासुर आपल्या चरणी नतमस्तक होतोय. नारद महामुनी त्रैलोक्य वन्य पुरुष भूत भविष्य वर्तमान तुम्ही जाणता. होय. म्हणूनच तुम्हाला देखील माझा नमस्कार. आहे शुभ आणि मंगलतेचा आशीर्वाद. झालं माझ्या मनात समाधान. मग सांगा राजकर्ते, आज अचानक एकाएकी मला हाक देण्याचं कर्तव्य कशासाठी? यावेळी मित्र जेवढी तू आजपर्यंत या राज्यासाठी कामे केली ते तू तत्पर ठरला आहे. नक्कीच. मग यावेळी एक अशी जबाबदारी मी तुझ्या खांद्यावर देईन, त्या जबाबदारीला तुला तत्पर ठरावं लागणार आहे. राजे फक्त आज्ञा करा, जेणेकरून काय करावं या जटासुराला तुम्ही फक्त आज्ञा करा. मग ऐक, आपल्या या अयोध्या नगरीत हा अंधकार नावाचा एक नामक सूर थैमान मांडत आहे. मग असं आणि नाही. यात थैमान मांडणाऱ्या अंधकार सुराचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज्ञा देत आहोत. म्हणजे आमच्याच राज्यात येऊन ऐदोस घालण्याचं कर्तव्य तो अंधकासूर जर का करत असेल तर यावेळी तुमचा आशीर्वाद घेऊन निघालो पहा. अर्थात काही त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या सेवकाला आम्ही पाठवलं तर आहेच, होय. पण राजाची पण काही कर्तव्य असतात. अर्थातच. बरोबर आहे ना? होय, बरोबर. मग त्याच्या पाठोपाठ त्याच्या पावलावर पाऊल ठेवणं हे या राज्याचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी हा राजा चंद्रसेन जायला तत्पर होतो. या आशीर्वाद मागतोय. हे देवा, सारं नाट्य मी घडविलंय, या नाट्यात मला यश दे, म्हणूनच तुझ्या चरणी सविनय प्रार्थना करतोय. नारायण हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा,
आप करे करता है निवृत्त लेकात पण या प्रकाश आवाज स्मरण करायला पाहिजे या घोटिया दंड करण्या काय पहा आज माझ्या नेत्रास्थळी अजूनही अंधकासूर आलेला नाही म्हणून समोर दिसणारा मार्ग या मार्गाचं मार्गक्रमण करावं हेच योग्य काय पाहतो अकरावळ विक्रावळ व्यक्ती माझ्या नेत्रासमोर सांगा हो कोण आहात आपण भिकू म्हणजे ज्याच्या शोधार्थ आजपर्यंत आवडण्याचं कर्तव्य मी करतोय तोच व्यक्ती माझ्या नेत्रासमोर म्हणूनच तुम्हाला सांगितलं इच्छितोय जो हा ऐदोस माजवलेला आहे तो बंद करा आणि तुमच्या सदनी तुम्ही करा म्हणतोय हे कदापि शक्य नाही अशक्य तोडाला आहे ते म्हणजे हे तुम्ही जे मांडलेलं आहे ते बंद करण्यासाठी तोडाला आहे आम्ही जे काही मांडलं असेल ते बंद होणार नाही आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची दिव्य शक्ती माझ्या अंगी आहे सांगितलं आहे तुझे 4 दिवस जगायचे असतील मार्ग मोकळा आहे म्हणतोय हे कदापि शक्य नाही तू सांगतोय 4 दिवस सुखाचे जगायचे असेल तर निघून जा नाही तुझ्यासारखे फेकड आजपर्यंत माझ्या मार्गास्थळी बरेच आडवे आले प्रत्येकाला दिवे केले तशी गती तुझी होऊ नये असं जर तुला वाटत असेल जा म्हणतोय नाही असं जर असेल तुझा आवाजात होणारा कंठ केव्हा धरेल आणि नष्ट करेल तुला देखील कळणार नाही कंठ तरी नष्ट करेल तुला रे बेकळा
काही उपयोग झाला नाही. आणि यावेळी हा अंधकासूर पहा पहा काय करतो काय बघतो? मी पाणी बघतोय. किती किती वाहता हा. मोठी मोठी झाडं हो, सुकी झाला हो. हे बा काय रागात घ्या बघता. हो प्रेमात बघले तरी रागालाच बघले. प्रेमान बघता माझ्या लक्षातच नाही. हो हा? अय्ये काय? दररोजचं काम काय आहे? हे गंग्या तिने रिडव काय करतो? होम हवन असतं. हो हा देवीचे अंग धावपळचं असतं. हा तू काय बोल केलं? हो हो हवन हवन करतो हा. हा हो तुम्हाला किराया तरी गिरा केलं नाही तर झोपा केला. आता फिरा केला तर फिराच नको. हा ये गिरा. आज गरम वाटतं तो तुमचे जाती हो नाही लो आता. हे बाय केदी नाव झाडा सके हो बो किती पाणी आहे बो. होय तर जा किती खोल आता बघून ये. मिलाय नेले तर समजता मा जय मरात जाता थंय तुझं आकर्षण असता. गावात तर सांगा नको हा. मग माका पाय मारू घेतो. हो एक पाय मारलं तर गुळ्यासारखं खाली जातं. त्याका दोन्ही पाय मारून येऊ नये. माका दोनच हो. तू आता काय करतो? साडी खोवली काय एकच पाय उठून मारतं. तसं पाण्यावर मारलं असतं लवकर माका मारतं. सवय आहोत. तू या कर. होय हम आता भांडा तर या टाक ये. हो ये. हो. जाताले असं कसा दररोज तू ह्या करून होय ऐकलं मी आता पेटव.
सोळ्या लुगडानी एक पाक्या हे उघडा बाय हा तुमचं बरं हे लक्ष दुसऱ्यांच्या पातळात. म्हणजे दुसऱ्यांच्या पातळ्या खायच्या बोरायला माझी बाहेर हा आता होम हवन करताना नको तर तोंडासून नको का काढू नारोबा भटजी हो माका माहिती आहे तुम्ही कशी असते. म्हणजे त्याच्या बाहेर जर लक्ष ठेवलास ना किवारीची काठी घेऊन मारीत घराकडे लक्षात ठेवा. असलं पाप माझ्या नाही आवचा गो एक पत्नी एक तू पत्नी असत इतकी जड हस माका कळना ऐकलं आता होम हवन करूच ते नको ते गजाली नको करू गो पेटो बघा हाती गाग लावतोस तू हुतूच त्याचा हात घातला. हात लोट ओम पार्वती देवी नमः ओम पार्वती देवी नमो नमः ओम पार्वती देवी नमो नमः ओम पार्वती देवी नमो हे बाय या काय कित्येक वेळा आरडतोय. हे जे डोळे याचा पोट काय या? अरे काय म्हणाला का तो माता माता पहिलो पण आगळं वेगळं आगो वाट बघायचा गमता वाटेच मोठा गमता देह वैलो भारी का हाट माझं पोट येतात या वाईटचा माडत चिडवू नको मेल्या मारीत धरून ए ब्राह्मणो! बाबा रे पाये तुझे नाही आरडतोय तरी तुम्ही यज्ञ चालू करताय. हे आमचं जमतं काम हो गावातला तरी मी कर आलो आहे ते बंद करा म्हणून सांगतो आहे. बाबा त्या देवाचा हा देवाचा आता तरी माझ्या देवाचं म्हणजे माझं नामस्मरण करायचं. तुझं नाव घेव होय हो हो भैया तो सांगता माझा गाराणा घाला. कारण काय? काय सांगतोय? गाराणा घाला. गाराणा नाही सांगणं होय. काय बोलतो त्याच्या लक्षात येणार नाही हा? तो काय बोलता त्याच्या लक्षात येणार नाही अरे नामस्मरण करो. हा आता हे काय सांगतो
आपल्या नावाचं नामस्मरण करा. हा. तुमचं नाव का? माझा अंधकार व्रत नामस्मरण करा असं मी सांगतोय. अंधकार? योग करा. अरे माझ्या नावाने करा. अरे अंधकासूर नावानं जर आम्ही होय जर होम हवन केलं तर तो मला करो. आय होय तर मी सांगितले ते तुम्ही करणार नाही. असं कसा? हा? कसं असं कसं? काय सांगतोय एका नाव घेतलं तर मालवाचं मला होतं ना. असं कसं? हो, मी सांगतोय. सामोपचाराने सांगतोय. हे जे तुम्ही नामस्मरण करताय ते बंद करा आणि माझं नामस्मरण करा. अरे तरी अंधकासूर येणं महा होमाच्या जवळ जाऊच्या आधी बघ काय खुश झालो तुला. अंधकासूर येणं महा असं कसा? आता इतके वर्ष जेव्हा वाटलं आमचं नातं जोडलं. आता तुझ्या देवी रंगणामध्ये ही तुझी आहे ना अर्धनारी ती मला पाहिजे. काय सांगतो? हे काय बोलतात तुझ्या लक्षात येणार नाही. हो काय सांगता माका राणी बनवता योग्यच म्हणलं. बरोबर हो राणे तुला गोळ लागला का? होय तू माझी राणी हो. परत आमची त्याची राणी. गळ्यात बघा हो आणि तुमच्या गळ्यात बघा. देवान दिलं गमनाना असुरान दिलं झपनाना. रांडे तुझ्या कधी लक्षात येत जा मिळताना त्याच्यात आनंदित राहू. जास्त ह्याची आशा केलंस ना वाट लागत हो तुझी. ऐकलं असं एका जाऊ नको. हे बाबा अरे ती माझी बायको असली तर काय कधी बघती रे एवढे. काही अज्ञात वेळेला मी तेव्हा होम पेटवताना माझा हात करून भाजलो. पंचावन्न लोक मिळले. मी नाही म्हणतो. मी माझ्या आवडीचा लागली पाठीची. तो काय बोललो होय बा काय? मग आम्ही पाणीच लिहिलो बघा असे असे तू कोणाचं नाव बोलू कुठून तो काय सांगते बा? मी दोन दिवसा बोलले माझ्या गळ्यात आणखी तू आणखी ह्या करतो सांगते का का पाठून चलत ते म्हणून दारेपडजी गडगडावला दारेपडजी गडगडावला तर काय आता तू कमी कसं सांगू का काय का ह्यात का हो काय मी बोलतो आहे बाबा आधी तू शांत जा. शांत जा. आमचं काय माहिती म्हणतो ह्या जेथे जातो तुझे होम हवन सगळा मग मी सांगतोय ती करत नाही का? हे एकदम बंद करा. नाही. तुमच्या नावाचं म्हणजे माझ्या नावाचं जप करा. अन्यथा शिराय नमः नाही जमायचं ना नाही जमायचं ना मेलवतंय जमायचं नाही असं हो? ठीक आहे. हे म्हणलं काय? ए मेलिया हाती चाबूक गावलं म्हणून हाडत तुझ्या मारून नाजूक जागा असतो पटकन वाचले चपकन बोल बाबाला आवडलेलं असं. थोडं बिडं कुठलं हो. काका आवडलेलं असं. सांगतात काय हे बा सोडून
बघायला काय आम्ही निश्चय का आमच्याकडे देवांची ताकद मेल्यानु हसून खातात ऐकलं आणि दुसऱ्यांच्या बायलांच्या लक्ष ठेवतात. अरे बाबा नाही तर मी काय करू? अरे भिकारी आपण झाला. आपण चालता नाही, अंतराळी करू ती आपला. नाही कसं जमत नाही असं कोणी आमच्याकडे पाहिलं. म्हणजे हे काय वाटत आहे? तुम्हाला काय सांगतो बस करेल झाली. आपलं जमात झालं हो भावाने आपल्याला बोलतो ना ऐकलं तुला काय वाटत तर कर आम्ही आमच्या वाटत तर आम्ही करतो. अहो बाई! भान नका करू. भान नका ते पहा. अरे ठेका हाय करतो हा त्याच्यानं ठेका आता मारतो नरडोबाचा तो. स्वतःच्या जीवाचे हाल करतो आमच्या अरे अंतराळी! तुम्ही कधी सांगत ना की आवडते म्हणे ते किती सांगता. हो त्याने आदत बघल्या मी गेल्या 15 वर्षाने बघतोय गोष्टीवर तुझो म्हणत ना म्हणत नाही का केव्हा काय म्हणतोय हा ए बाबा तुझ्या शिरा येऊन तोंडा आपण तर नाही केलं तर ती मा- काय हा वन व्हावचा ना आणि नाही तुमच्या बदला येतोय काय काय? माझा सबको भवातो तुला तुझ्या कर्तव्य
बलिष्ठ तुझ्यावरती आज इथे दाखल. माते आम्ही होम हवन करत असताना हा. एक सूर आलं आणि माझ्या बायकोला मारून गेलो. ब्राह्मण हो, तुम्ही माझी भक्ती करत असते होय. वेळी एक असुर येऊन तुमच्यावरती हा आघात केलाय आणि तुमच्या पत्नींना त्यांनी मृत्यूमुखी पाडलाय. हा फार मोठा अपराध त्याने नक्की केलाय. त्याचं शासन हे नक्की मी घडवून आणणार. कारण एवढी कित्येक वर्ष तुम्ही या मातेची तुम्ही सेवा केली आहे आणि माझं ते नक्कीच कर्तव्य आहे की तुम्हाला न्याय हा मिळवून देणार. त्यासाठी मी क्षणभरही न थांबता लगेच निघते. त्याचा शोध घेऊन नक्कीच त्याला मृत्यूमुखी पाडेल. हा माझा तुला शब्द आहे पुत्र. नारद मुनी, एकाएकी मी माझ्या कार्यात तत्पर होत असते वेळी हा. आपलं या ठिकाणी आगमन होत आहे. होय माते. सहजच नसून मुद्दामच असेल. निश्चितच माते. हा, यावेळी या ठिकाणी माझे येणे झाले. बरोबर. आणि कशासाठी असेल तर यावेळी माते सर्व काही मी जाणतोय. काय यावेळी अंधकासुराचा वध करण्यासाठी तू निघाली. नक्कीच मी या ठिकाणी अंधकासुराचा वध करण्यासाठी तत्परच होते. होय ना माते. हा, मग असं असेल तर यावेळी तू न जाता तुझ्या मानस पुत्राचा तिथे पाठव. काय म्हणताय हो. नारद मुनी, हा. तुम्ही आज जो मला सल्ला देताय हा. की मी स्वतः त्या असुराचा वध करण्यासाठी न जाता हो. माझ्या मानस पुत्रांना येथे बोलवून त्यांच्या मस्तकी ही जबाबदारी द्यावी. होय माते. ठीक आहे तर मग असे माझे 2 मानस पुत्र आहेत. माहिती आहे. त्यांना मी येथे वर बोलवणं करतोय. कोण रे रुद्राक्ष, कोण ग चंडिका, जशा शांत तू या मुली माता तुम्हाला घालवते. या ठिकाणी तुम्ही तत्पर व्हायचंय. दोघांना दूर करायचंय. मी माझ्या कर्तव्यात मग्न असताना माझ्या काही मातीची आगत आली, त्या दिशेने मी इथपर्यंत जाऊन आलो. प्रथम मातेला वंदन करावं. आहे मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद दोघांनाही. आज या मातेने तुम्हाला हाक दिली आहे हे सहजच नसून एक त्याला फार मोठं कारण आहे. माते असं कोणतं कारण म्हणजे ही गिरिजा माता आपल्या कार्यात मग्न असते वेळी माझे 2 भक्त माझं नामस्मरण करत होते आणि एवढ्यातच एक अंधकासूर नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला आणि त्या राक्षसाने या माझ्या भक्ताची हत्या केली आहे, नाहक हत्या केली आहे आणि त्या अंधकासुराचा तुम्हाला वध करायचा आहे. ही आज मी तुमच्यावरती जबाबदारी सोपवत आहे. माते मग क्षणाचाही विलंब न लावता
नक्कीच कार्यात तत्पर असतील, पण कशा रीतीने ते कार्य पार पाडतात याच्यावरती मलाही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मीही इथे विलंब करत नाही, मलाही त्यांच्या मागावरती जावं लागेल. येते. जे काही तू खेळ चालवली आहेस ना, निश्चितच त्याचा शेवट होईल. नाट्यरसिक विजय अणावकर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे बहुमोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक दिले. मी माझ्या मंडळाच्या वतीने या पारितोषिकाचा स्वीकार करतोय. देवा, जे काही घडतंय तुझ्या कृपेमुळे घडतंय, पण जे काही पुढे होणार आहे ते पाहण्यासाठी यावेळी मीही येतो. नारायण. काय सांगताल? अरे खवाळव गावात राजी नाया, कोणी काय केलं ना काय खवळला नाया, काय करताल? अरे वायच काय गावला काय विचारत, खय होत काय गावला. आता ह्यांच्या पुढे काय करतल? रे काय नाही गावला काय बायको तशी विचारताली. गो होताच खय लोकांका गावताली, तुमका नाही कसा गावला. हा काय सांगतलो हकडे ते बायको तशी घराकडे हे पिरत नव्हता, हे कसे धंदो सोडून दिलो. ईश्वराचा धंदो सोडून दिले, पडियाने माणूसची सुरुवात केलोय आता. पडियाने बरे ईश्वरापेक्षा जास्त दरान जात आता शेतीचे होय फक्त होय. जितक्या पडियाला अधिक डोर कसो काय इलो तो काय समजणार आहे. जातोय मी आता पडियाने मारतोय. पहिला आता हुडकुलाचा आता जोडते आधी खाली. भलवारे भलवारे वलवारे वलवारे नाव वल्लवारी 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 मेरा माझ्यावर तिनरंगी 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 मेरा माझ्यावर तिनरंगी 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 ही माझी नाव किनारराव ही माझी नाव किनारराव आता वलवारे 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 नाव वल्लवारी आता वलवारे 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 नाव वल्लवारी 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 चला बा. तेव्हा महाराजा काहीतरी गावाने रे बरेच दिवस झाले हो, 4 पैसे गावले तर पोरांका काहीतरी बांधकाम करा. बघूया बा, 4 पैसे गावाकडे रमान दे.
गावला का नाही अरे वा पडियारे तर गावले जिथे कनाल गावला झाला बा लावल्या घोडे आधी वर काढतोय घोडकुला तर वर काढलंय आता रवला खोय हा चार भाषे गावले ते कुणी पोरांचा पाठ म्हणाला काय बोल हो इलय आता किल्ल्यावर आणि तुझी आठवण इली हो गावल्या का पडियारे गावले होय अरे जिथे आणलं जिथे पडियारे जिथे हे बघ जिथे पडियारे होते काय बरं माहिती तकडे सागरी महामार्गात अगर तुका जाऊ खाया सागरी महामार्गात अगर गेलंच ना काय थंय गिरायका उभीच येत राहतात जितके पडियारे येतात ते घे ते आधी ठेव हा ते आधी बघ तयारी करून काय इलं येतात बघ खूप मासे गावतले म्हणे पडियाऱ्याचा घेऊन ये. हो पडियाऱ्यात दर आधी जास्त गावता अय तो लोचनान त्या दिवशी मुळे किती आणले झेपत नाही ते का विषणाच्या ते पडलो गावचा पण झाडल्यान किती एक तर पीठ येतात त्याचा झाडू तो किती आधी त्यांच्या आधी बरे होते इतके कोण कोण बसू हा माहिती गावात राहला का वसवतच ते पडियारे तुला जिथे घेताना सांगल्या कोणी पडियारे जिथे घेतात म्हणजे माका बातमी गावली सदा खडपकर 2 तास ते उभं राहा निलो 2 तास उभं राहलो परेश म्हणून ते का धाडले होय पडियारे चित्ते घेतो आमच्या गावातले नापक झाले 2 तास ते उभं राहलो आता येतील आता येतील आता येतील कोण ना शेवटी पडियारे तो घेऊन निस्तेक करून खा हो एक कापल्यांना कापल्याने जो पडियारे किती नाही खात किती नाही खाले तुका माहित आहे तू खातो खातोय तो आणि बरे लागतं अरे त्या दिवशी कापल्या ऐकलं पिवळा पाणी येईल पिवळा पाणी इला काय एका ताटक्यात तसे तुकडे तेली धुल्या हा ऐकलं आणि कोळंबात जाऊन बसलो होय. 10 मिनिटात खपली हा लगेच लोकांना काय माहिती आहे पिवळा पण तू त्या पिवळ्या पाण्याचं खात अगदी अगदी आणि बरे लागतं येऊ खात हो गिळालंच खावता आला माका आणि काय दातच खेळ दात चालतो. किती दिवस सांगताय लावून घे उद्या धंदो चललो काय लावतय परवा चललो काय दाडे लावतय लावतल कधी बंदो चल्लो आता त्याच्या माझ्या कड्यावर जाऊया कुत्र्याचे लावूया बरे तावाच बरे टारा टारा जावा नको पण हा तर आता काय म्हणताय माहिती हा आहे बाजारात जाव सांगतो खरं
त्या पडियाऱ्यात काय येताला पोरांचा कसा मागताला हो आली ना पडियाऱ्यात गडी येता आता माका कोणी सांगल्या ना मी आपली लय सोडले आणि म्हटलं जाऊया चार पडियारे मागूया तू खंय जाशील थंय पाणी असतं हो. पाणीच जातात येतात माश्याचं हा? धंदो काय करतं कसलो करतं आम्ही सगळा माहेर सून आहे तू काय घातलं माळा घातलं मला हात गेली बावान गेली लावली एकाने या माळ्यातच मोठो या कसल्या लग्नाच्या वाजता घातली की तुका माळा आता माळ्यात कोण नाही विचारणार हा. हा बघ 5 तोळ्याचा होय 50 तोला 5 तोळ्याचे झाले किती 3 तोळ्याचा बरा तू खूप जावा चार गावले खूप जा टोपली गया टोपली झाबली घेऊन जा आता काय नाही टोपली गावचं म्यान कापड गावला म्यान कापडात लावायचे झाबलेच्या वर ठेवायचे कशीव ठेवून यांना पुरा करायचा हो
अंधकासुरा, काय हा तू हाहाकार माजवलायस आणि आज ही स्वयं माता तुझ्या समोर उभी आहे. जो काही हाहाकार माजवलायस तो नक्कीच तुला यावेळी थांबवावा लागेल, अन्यथा तुझा शेवट हा नक्की होईल. अंधकाराचा शेवट ते कदापि शक्य नाही. अमराने अजिंक्यपद या अंधकासुराला आहे. नाही अजिंक्य आणि अमर हे जे तुझं पद आहे हो, ते तू विसरतोयस. वरदान करते वेळी अंधकारापासून मला मरण नाही. अस्त्र शस्त्र जरी तुला मरण नसेल तरी जोपर्यंत तू कोण्या सामान्य व्यक्तींना, कोण्या ब्राह्मणांना जो त्रास देत नाही तोपर्यंत तुला ते अमर आणि अजिंक्यत्वाचं हो, अमर आणि अजिंक्यपद आहे. पण अंधकारापासून मला मरण नाही. पण तू वरदान विसरलायस. तू माझ्या भक्तगणांना त्रास दिलायस, नाहक त्यांची हत्या केलीयस आणि त्याचं शासन मात्र मी तुला करेनच. जरी तू म्हणतोय शस्त्रापासून नव्हे तर मी माझ्या युक्तीने तुझं नक्कीच शेवट करेन, हे नक्की आहे. एवढं वाटे आहे मग होऊन जाऊ दे. नक्कीच ही माता नक्कीच युद्धाला तयार. ही माता आपल्या भक्तगणांचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर राहील. नरभक्ष बनवलंय.